ज्या वेळेला साहेबांची आली, त्यांना ऑर्डर आली म्हणजे तुम्ही या म्हणून कागदपत्राचं व्हेरिफिकेशन होतं साहेब. म्हणजे तुम्ही चित्रपट काढताय, तुम्हाला त्या एखाद्या घटनेचं गांभीर्य किती कळतं बघा. ते लवकरात लवकर पोचवायचं होतं म्हणून मामा म्हणून ते त्यांच्या सोबत गेले, अगदी दिल्लीच्या पलीकडे फ्लाईटने गेले. आणि गेल्यानंतर त्यांनी दिलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही बाय हँड तसं देऊ शकत नाही, हे पोस्टानेच आलं पाहिजे. आणि जर आता पोस्टाने यायचं म्हटलं तर ती मुदत संपली. हे सांगून बाहेर आल्यानंतर गेटवर आले की आता काय होतच नाही, शेवटी ती आर्मी आहे, ती काय असं काय खाजगी संस्था नव्हे. ते मामा म्हणून आत गेले आणि एक 5 मिनिटं बोलून बाहेर आले आणि ते म्हणले कागदपत्र घेतो म्हणले. बादशाने विचारलं तू काय सांगितलंस मामा म्हणून. ते म्हणले मी काय सांगितलं मला माहित आहे. त्याने आज साहेबाचं पाय धरलं आणि सांगितलं की एवढं जर तुम्ही देशाची सेवा करताय म्हणताय तर खऱ्या अर्थानं जर एखादा विद्यार्थी काहीही करू शकतो इतक्या बुद्धिमत्तेचा आणि त्या पोराला ह्या आर्मीत काम करायचं आहे आणि मामा म्हणून मी तुमचं पाय धरतो. आज मामाला होणारं दुःख आहे, ते दुःख म्हणजे शब्दात व्यक्त होणार नाही. आणि एक सांत्वन म्हणून मी म्हणतोय असं नाही. आणि खऱ्या अर्थाने मी सांत्वन मला वाटतं की भगतसिंगांना आयला पत्र लिहिलं की तू माझी फाशी माफ करून एका पोराच्या एका ध्येयाला मुठमाती घालते की मला मरू दे. म्हणजे हजारो युवक तयार होतील. मी जाणीवपूर्वक केलेल्या गोष्टीवर तुम्ही का पाणी टाकायला लागला, मला फाशीच द्यायचा. मला असं वाटतं की अथर्व साहेब गेले जाय सगळ्यालाच, पण त्यातून प्रेरणा घेऊन पुन्हा हजारो पोरं आर्मीमध्ये जाणार आहेत. ही गोष्ट घडली त्यांच्या आयुष्यात.